शिवाजी महाराज की जय. दरवर्षीप्रमाणे आज हे माझं 8वं वर्ष आणि आज ह्या दिवसा पण मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगणार आहे. तर सगळ्यांनी शांत चित्तेने हे ऐकावं ही माझी नम्र विनंती. धर्म न्याय धीपता शैल शयन गणपता चतुरंगणुपती पुरुषा सहस्राश्न दळपती सप्तशृंग जळपती महाराष्ट्र शासकर्ण पुरुषा सुकीर्ती चंद्र आलांचिता सुकीर्ती चंद्र आलांचिता कीर्ती मुखमंडित प्रजा दुर्ग खारका कीर्ती मुखमंडित प्रजा दुर्ग खारका शेषशिलीधारी भूमिभार भारका शत्रध्वजधारी शुभासन साधका शुभासन साधका श्रीपती भूपती गजपती हा माझा राजा श्रीपती भूपती हा आमचा राजा जाणता राजा श्रीमंत योगी तू शिवराजा श्रीमंत योगी पंचप्राण माझा श्रीमंत योगी. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला संग्राम दुर्गाचा रणसंग्राम तुमच्यासमोर मांडत आहे. तर मित्रांनो, आपल्या इथं चाकणचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती फिरंगोजी नरसाळा नावाचा राजांचा एक सरदार होता. अवघा 600 मावळा घेऊन किल्ल्यावरती उभा होता. किती मावळा घेऊन? 600. आणि एक शाहिस्त खान नावाचा सरदार आला. 40,000चे सैनिक घेऊन त्या किल्ल्याला त्यांनी वेढा घातला. तो किल्ला तरी कधीतरी तुम्ही बघा. त्या किल्ल्याच्या चारी बाजूनी खंदक आहे. खंदक म्हणजे काय तर चारी बाजूनी कॅनल सारखं खोदलंय आणि त्याच्यात मगरी आहेत. आणि त्या किल्ल्यावरती जायला आणि यायला फक्त एकच लाकडी पूल आहे. आणि तो लाकडी पूल 600 मराठ्यांनी काढून घेतला होता. आता शाहिस्त खानाला प्रश्न पडला, हे खाली येत नाहीत, आपल्याला वरती येऊन देत नाहीत, आता लढायचं कसं? शेवटी शाहिस्त खानाने डोकं लावलं. त्याचं मत असं की संपूर्ण किल्ल्याला तोफा लावायचा. सायंकाळी तोफा लावायच्या, उद्या सकाळी उठायचं, वाटाण पेटवायची, किल्ल्याचा बुरुज खाली पडेल, बुरुजाची दगड माती त्या खंदकामध्ये पडतील आणि किल्ल्यावरती यायला आणि जायला रस्त्या तयार होईल. बडी नामी कल्पना. ठरलं आणि त्यांनी त्याच्या सरदाराला बोलवलं आणि म्हटलं, बता मेरे को मराठी कितने ऊपर? खाली 600, फक्त 600 माणसं आहेत वरती. दारुगोला कुछ नहीं हुजूर, बसमियत कुछ नहीं हुजूर, खाली तलवार लेकर घूमते, फक्त 600 मावळेत ना, उद्या किल्ला जिंकायचा, लावा तोफा. तोफा लावत सायंकाळी तोफा लावायच्या, उद्या किल्ल्यात ताबत घ्यायचा. लावला तोफा. सायंकाळी तोफा लावल्या आणि शाहिस्त खानात सगळं सरदार झोपी गेलं. तसा मराठ्यांचा कार्यक्रम चालू झाला. ऐन रात्री 2 वाजता मराठी किल्ल्यावरनं खाली आले, तलवारे काढल्या आणि कार्यक्रम चालू केला. सब कथाल्या चालू झाल्या. हार पराभव. शाहिस्त खानाचे एक सरदार त्याची रक्ताची राख या मातीमध्ये काढली. मराठी गायब. शाहिस्त खान उठला, म्हणलं, क्या हो गया? कुछ नहीं हुजूर. मराठी आगे ते किधर गया? भाग गई हुजूर. किसली आहे ते? म्हणलं, मोजायला आले ते. म्हणलं, खाली माणसं किती आहेत? सुबह तो भिडायंगे म्हटला. आणि सकाळ झाली, हातात मशाल घेतली, तोफेजवळ गेला. आता वातान पेटवणार तेवढ्यात किल्ल्यावरून एक दूर करत एक तोफेचा गोळा आला. तो तोफेचा गोळा बघितला. शाहिस्त खानाचा तोफखाना प्रमुख म्हटला, तोफे पीछे लो. शाहिस्त खानाच्या सगळ्या तोफा मागे घेण्यात आल्या आणि त्यांनी त्याच्या सरदाराला बोलवलं. मैंने तेरे को पूछा था, म्हटला, उनके पास तोफे है? नहीं हुजूर. तो दारुगोला के आसमान से बरस रहा गया. म्हटलं, हुजूर, मराठ्यांकडे तोफा नाहीत, मराठ्यांकडे डोकं तरी आहे. म्हटला, म्हणजे? हुजूर, या मराठ्यांनी किल्ल्यावरची सगळी लाकडं तोडल्यात, त्या लाकडांच्या तोफा तयार केल्यात आणि आतून जनावरांचं कातडे रवले. तोफे तयार की आहे? म्हटलं, की आहे तोफे? दारुगोला. मग हुजूर, संध्याकाळी कशाला आलते? आपलाच दारुगोळा आहे. म्हटलं, असं फसवलंय हो. शेवटी तोफखाना नाकाम झाला आणि त्यांनी अशी बैठक बोलवली आणि म्हटला, क्या किया जाय? म्हटला. एक सरदार उठला, म्हटलं, हुजूर, ऐसा करते क्या करते? हुजूर, आपण एक किल्ल्यासारखा दुसरा किल्लाच मांडू टाकू. म्हटला, डोक्यालाच तापू नको, तिलीची बेड. म्हटला, खाली बसला. परत विचारलं, क्या किया जाय? म्हटला. एक सरदार उठला, म्हटलं, हुजूर, ऐसा करते क्या करते? हुजूर, आपण 30 फूट खाली भुयार काढायचं
आणि 60 फूट आडवा भुयार काढायचा. कसं तर ते त्या खंदकाच्या खालून त्या बुर्जाच्या खाली जाऊन थांबलं पाहिजे. आणि ह्यांनी त्या बुर्जाच्या खाली जाऊन सुरंग पेरले आणि ठरलं उद्या सकाळी उठायचं, वातान पेटवायची, किल्ल्यात ताब्यात. आणि सकाळ झाली आणि त्या खालच्या वातानाला आग पेटवण्यात आली. सकाळ झाली. 300 मावळे त्या बुर्जावरती उभारले होते आणि 300 मावळे फिरंगोजी नरसाळांसोबत किल्ल्यावरती उपस्थित होते. एकाच आवाजाला धाड 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 धूम सगळं दगडमाटी खाली पडलं. 300 मावळे बुर्जावरचे खाली पडले. रक्ताचा ढीग मागला. 1000ची फौज किल्ल्याच्या आतमध्ये गेली. सपासप कातेले चालू झाल्या. हार 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 हार. बघाल तिकडं रक्त. फिरंगोजी नरसाळा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा. त्यांनी त्याच्या हातातली तलवार काढली. सपासप वार चालू केले. अरे कोणीतरी यायचं. गर्दन गर्दन कलम केली जायची. जिगर होत नव्हती समोर उभी राहायची. शेवटी 300 मावळ्यांचं बळ तोगडं पडलं आणि फिरंगोजी नरसाळा खाली पडला. आणि शाहिस्तेखान आत आला आणि म्हटला, काय रे या किल्ल्यात 2 बुर्ज आणि 4 भिताड, ह्यासाठी आमच्याशी 2 दिवस झाले लढतायचा, काय या किल्ल्यात? तेव्हा फिरंगोजी नरसाळा डबडबड्या डोळ्यांनी म्हणतात, ए शाहिस्तेखाना, तुला हे गड मातीचे गडकोट वाटत असतील रे, पण हे दगडा मातीचे गडकोट नाही रे. ही माझ्या राजाची अस्मिता आहे रे. केवळ तो बुर्जावरचा फडफडणारा भगवा आहे ना, त्याच्यासाठी लढत होतो रे. केवळ माझ्या राजासाठी लढत होतो रे. त्याचा आसमानी शौर्य बघितलं आणि शाहिस्तेखान म्हणला, जा, तुला जिवंत सोडलं. फिरंगोजी नरसाळांनी मेलेले सगळे सरदार त्यांच्या खांद्यावरती घेतले आणि डबडबड्या पावलांनी फिरंगोजी नरसाळा चालत आले आणि बुर्जावरचा फडफडणारा भगवा जडंत करला आणि त्यांनी त्यांच्या हातात घेतला आणि राजांपाशी जाऊन उभं राहिले आणि म्हटले, राज, म्या कमनशिबानी गड गमावला. राज, काय शिक्षा द्यायची ती मला द्या. राजा, म्या कमनशिबानी गड गमावला. इथं कारण द्यायची पद्धत तुम्हाला दिसत नाही. राजा, म्या कमनशिबानी गड गमावला. तेव्हा राजा फिरंगोजींना म्हणतात, अरे फिरंगोजी, रडता कसले, उठा. तो शाहिस्तेखान 2 दिवसाचा पाहुणा आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना गडकोट काय घेऊन जाईल? काय म्हणतात राजा, आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना गडकोट काय घेऊन जाईल? छत्रपती शिवाजी महाराज की जय.